नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उदाहरण नंबर 1. खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? STI पूर्व 2013च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याला एकूण 4 अपूर्णांक दिलेले आहेत आणि सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे. तर त्यासाठी सुरुवातीला मी सगळे अपूर्णांक खाली लिहून घेतो. बघा, 13/21, 11/17, 9/13 आणि 7/11. मित्रांनो, आपल्याला या अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे. बघा, 13/21 किंवा 13/21, 21 या संख्येने आपल्याला 13ला भाग द्यायचा. तर भाग जाईल का मित्रांनो? भाग जाणार नाही, कारण की 13 लहान आहे. मग आपण सुरुवातीला शून्याचा भाग दिला, तर मित्रांनो त्यानंतर दशांश चिन्ह घेणार आणि 13वर 1 शून्य देणार. झाले 130. आता 21 ने मित्रांनो आपल्याला भाग द्यायचा आहे 130ला. 21/5 105, 21 126. बघा, 130 मधून 126 गेले, बाकी उरली 4 आणि पुन्हा वरून घेतला 0. झाले 40. 21 1 21, 21 दुने 42. मित्रांनो पुन्हा 1 चा भाग जाणार. 21 1 21. आपल्याला हा भागाकार पूर्ण करायचा नाही, फक्त दशांश चिन्हानंतर 2 अंक येतील तिथपर्यंतच आपल्याला हा भागाकार करायचा आहे. पहिला भागाकार केला मित्रांनो, आपलं उत्तर आलं 0.61 किंवा 0.61. त्यानंतर आहे 11/17. पुन्हा 11 या संख्येला आपल्याला 17ने भाग द्यायचा आहे. 17ने भाग जाणार नाही, कारण की 11 लहान आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला शून्याचा भाग दिला, नंतर दशांश चिन्ह, 11 वरती 0. झाले 110. आता मित्रांनो बघा, 17/5 85, 17 102, 17 102, बाकी उरली 8, वरून घेतले 0. झाले आता 80. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85. मित्रांनो 17 4 68, कारण की 17 5 काय होतात? 85 होतात. म्हणून या ठिकाणी 4चा भाग गेला. आपलं उत्तर आलं 0.64. त्यानंतर मित्रांनो 9 या संख्येला 13ने भाग द्यायचा आहे. 13ने भाग जाणार नाही, मग पुन्हा शून्याचा भाग दिला, दशांश चिन्ह, 9वर 0. झाले 90. आता 13×5 65, 13 78, 13 91, 13 78. 78 जर म्हटलं तर बाकी उरली मित्रांनो 12, वरून घेतला 0. झाले 21. आता 13 9 117, 13 आहे 130, म्हणजे 120 मधून 117 गेले मित्रांनो. आपलं उत्तर आलं 0.69. त्यानंतर पुन्हा 7/11. बघा, आता 11ने 7ला भाग द्यायचा आहे, भाग जाणार नाही. शून्याचा भाग दिला, त्यानंतर दशांश चिन्ह, 7वर 0. 11 66, बाकी उरली 4, वरून घेतला 0. 11 1 11, 11 2 22, 11 3 33. मित्रांनो आपलं उत्तर आलं 0.63. आपला प्रश्न आहे सर्वात मोठी संख्या, तर 0.61, 0.64, 0.69 आणि 0.63. आपलं उत्तर 0.69 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे, म्हणजे 9/13. 9/13 हे आपलं योग्य उत्तर आहे. 9/13 पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? ASO मुख्य 2012च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो आपल्याला 4 अपूर्णांक दिलेले आहेत. सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे. बघा, सुरुवातीला आपल्याला या अपूर्णांकांचा भागाकार करावा लागेल, म्हणजे आपण अपूर्णांकांची तुलना करू शकतो, कोणता अपूर्णांक लहान आहे, कोणता अपूर्णांक मोठा आहे. त्यासाठी सुरुवातीला हे सगळे अपूर्णांक मित्रांनो मी या ठिकाणी खाली लिहून घेतो. बघा, 13/16 किंवा 13/16. त्यानंतर आहे 15/19, 17/21 आणि 7/8. बघा मित्रांनो, आता 13 या संख्येला आपल्याला 16ने भाग द्यायचा आहे. तर मित्रांनो 16ने भाग जाईल का? नाही जाणार, कारण की 13 लहान आहे. मग शून्याचा भाग दिला, त्यानंतर दशांश चिन्ह, 13वर घेतला 0. झाले 130. मित्रांनो 16/85, 16 96, 16 112, 16 8 128. 130 मधून 128 गेले, बाकी उरली 2 आणि पुन्हा घेतला 0. झाले 20. मग आता 16 1 16. मित्रांनो 1चा भाग गेला. बघा, आपल्याला दशांश चिन्हानंतर 2 अंक येतील तोपर्यंतच भागाकार करायचा आहे. आपलं पहिलं उत्तर आलं 0.81. त्यानंतर दुसरा भागाकार आहे 15/19. मित्रांनो 19ने आपण 15ला भाग देणार, 15ला भाग जाणार नाही, कारण की 15 लहान आहे. मग शून्याचा भाग दिला, त्यानंतर दशांश चिन्ह, पुढे घेतला 0. आता 19ने 150ला भाग द्यायचा आहे. मित्रांनो 19 5 95, 19 114, 19 7 133. बघा, 19 7 133, 19 8 152. मग मित्रांनो 7चा भाग गेला, 133 म्हटल्यावर बाकी किती उरली? तर मित्रांनो बाकी उरली 17.
पुन्हा शून्य घेतला झाले 170. 19 7 133, 19 8 152, 19 8 152, कारण की 19 9 171 होतात. 19 8 152 मित्रांनो. दशांश चिन्हानंतर 2 अंक आले. आपल्याला या ठिकाणी गणित थांबवायचं आहे, पुढे पूर्ण गणित सोडवायचं नाही. त्यानंतर आहे 17 भागिले 21. आता 21 ने 17ला भाग जाणार नाही, मग पुन्हा शून्याचा भाग दिला, दशांश चिन्ह 17वर लिहिला 0. आता 21 5 105, 21 126, 21 7 147, 21 8 168, 170 मधून 168 गेले, बाकी उरली 2. आणि पुन्हा मित्रांनो शून्य घेतला. आता 21 ने 20 ला भाग जात नाही मित्रांनो, पुन्हा या ठिकाणी आपण शून्यचा या ठिकाणी भाग देणार, म्हणजे आपलं उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 80 किंवा 0.80 हे आपलं उत्तर आलं. त्यानंतर आता पुढे मित्रांनो आपल्याला 7 भागिले 8, म्हणजे 8 ने आपल्याला 7 ला भाग द्यायचा आहे, भाग जाणार नाही. शून्याचा भाग दिला, त्यानंतर दशांश चिन्ह 7वर 0. 8 8 64, 64 म्हणजे बाकी उरली 6, पुन्हा घेतला 0 झाले 60. 8 7 56, उत्तर आलं 0.87. आता मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपला प्रश्न आहे सर्वात लहान अपूर्णांक. मग सर्वात लहान संख्या कोणती आहे? 81, 78, 80 आणि 87. सर्वात लहान संख्या आहे मित्रांनो 78. 0.78 हा आपला भागाकार आलेला आहे, म्हणजे अपूर्णांक कोणता आहे? 15/19, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उदाहरण नंबर 3. 0.77777 हा आवर्ती दशांश अपूर्णांक P/Q स्वरूपात लिहा. क्लर्क मेन्स 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 0.7777 म्हणजे पुढे हा 7 कंटिन्यू आहे, तर आपल्याला हा आवर्ती दशांश अपूर्णांक P/Q स्वरूपात लिहायचा आहे. आपल्याला मित्रांनो पर्यायावरून या ठिकाणी हे उत्तर शोधावं लागणार आहे. तर सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक आपण 1 घेऊया. 14/9. तर बघा आता 14/9 मित्रांनो यांचं उत्तर 0.777 येतंय का? तर बघूयात. सुरुवातीला 14ला मित्रांनो 9 ने भाग देणार आहोत. 9 1 9, त्यानंतर 14 मधून 9 गेले, बाकी उरली 5 आणि वरून घेतला. आता या ठिकाणी भाग जाणार नाही म्हणून दशांश चिन्ह, त्यानंतर 0. 50 झाले, 9 5 45. मित्रांनो आपलं उत्तर आलं 1.5 आणि 545 पुढे आणखी 5 शिल्लक राहतात, पण आपण 1.5 वरूनच समजून घेऊयात की 0.777 या स्वरूपात हे उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. यानंतर पर्याय क्रमांक आपण 2 घेतला तर मित्रांनो 77/100. तर याचं उत्तर आपण डायरेक्ट सांगू शकतो 0.77. तर मित्रांनो 0.77 इथपर्यंतच उत्तर येते, पुढे हा 7 लांबत नाही, नीट समजून घ्या. तर आपण हा भागाकार करून बघूयात मित्रांनो. बघा आता 77 या संख्येला 100ने भाग द्यायचा आहे, भाग जाईल का? नाही जाणार. शून्याचा भाग दिला, त्यानंतर दशांश चिन्ह मित्रांनो पुढे 0 लिहिला. आता या ठिकाणी बघा 100 भागिले जर आपण 100ने जर या ठिकाणी 700ला भाग दिला तर कितीचा भाग जाईल? 100 7 700. बघा बरं का, 100 7 700, बाकी उरली 70. आणि मित्रांनो पुन्हा आपण घेतला 0. बघा बाकी 70 उरली होती, आता झाले 700 आणि 100 7 700, म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 0.77. 0.77 हे आपलं उत्तर आलं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. पुढे हा जो 7 आहे तो पुढे कंटिन्यू यायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आता बघूयात पर्याय क्रमांक 3 आहे 7/9. आता बघा मित्रांनो 7 या संख्येला 9 ने भाग द्यायचा आहे, भाग जाईल का? नाही जाणार. मग शून्याचा भाग दिला, त्यानंतर दशांश चिन्ह पुढे लिहिला 0 झाले. आता 70. 9 7 63. 63 नंतर मित्रांनो बाकी उरली 7, वरून घेतला 0. पुन्हा 9 7 63, बाकी उरली 7, घेतला 0, म्हणजे 70 झाले. 9 7 63, बाकी उरली 7, वरून घेतला 0. 9 7 63, बाकी उरली 7, पुन्हा 0 घेतला. मित्रांनो हे 7 7 7 7 आपण किती पण दिवस करत बसलो तरी पण हे गणित आपलं सुटणार नाही. याला मित्रांनो आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. पुढे पर्याय क्रमांक 4 आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 काय दिलाय बघा.
7/10 मित्रांनो 7/10 जर केलं तर उत्तर येणार आहे 0.7 हे आपलं उत्तर येते. हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. बघा तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7/9. उदाहरण नंबर 4 1/856 गुणिले 592 अधिक 1/856 गुणिले 264 वजा 1/592 गुणिले 264 ची किंमत टिंबटिंब आहे. गट क पूर्व 2022च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न बघितल्यानंतर असं वाटेल हा प्रश्न थोडा अवघड आहे, पण प्रश्न मित्रांनो सोपा आहे. प्रश्न सोपा कसा आहे तर मित्रांनो सुरुवातीला समजून घ्या. आपल्याला छेदस्थानी ज्या संख्या आलेल्या आहेत त्या संख्या रिपीट झालेल्या आहेत, त्याच संख्या आलेल्या आहेत. म्हणजे बघूयात मित्रांनो संख्या कोणती आहे तर बघा 856 ही एक संख्या आहे. त्यानंतर 592 आणि 264 मित्रांनो ह्या तीनच संख्या आलेल्या आहेत. बघा 856 592 856 264 592 आणि 264 ह्या तीनच संख्या रिपीट झालेल्या आहेत. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी छेद समान करावा लागेल. अगोदर छेद समान करायचा आणि त्यानंतर मित्रांनो आपण पुढे हे गणित सोडवणार आहोत. आता छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर बघा सुरुवातीला मी गणित आहे असंच लिहून घेतो. 1/856 गुणिले 592 त्यानंतर पुन्हा अधिक 1/856 गुणिले 264 त्यानंतर आहे वजा 1/592 गुणिले 264. मित्रांनो आपल्याला छेद समान करायचा आहे. आता एक लक्षात ठेवा बघा या ठिकाणी मिसिंग कोणता आहे, मिसिंग संख्या म्हणजे कोणती संख्या आपल्याला दिसत नाहीये. 856 आहे 592 आहे 264 दिसत नाहीये. म्हणून मित्रांनो आता इथं लिहिले गुणिले 264 म्हणजे थोडक्यात मित्रांनो या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 856 592 गुणिले 264. आता जागा कमी असल्यामुळे मी ही संख्या या ठिकाणी खाली लिहिली. आता म्हणजे छेदाला आपण 264 ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा काय करायचं 264 ने गुणायचं म्हणजे गुणिले 264. त्यानंतर पुढच्या अपूर्णांकामध्ये काय दिसतंय आपल्याला तर मित्रांनो 856 आहे 264 आहे. इथं मिसिंग म्हणजे इथं कोणती संख्या दिसत नाही आपल्याला 592 म्हणजे गुणिले 592. छेदाला 592 ने गुणलं अंशाला सुद्धा 592 ने आपण गुणणार 592. त्यानंतर बघा तिसऱ्या अपूर्णांकामध्ये काय दिसतंय 1/592 आहे 264 आहे आपल्याला दिसत नाहीये ती संख्या आहे 856 म्हणजे गुणिले 856. छेदाला 856 ने गुणलं अंशाला पण 856 ने आपण गुणणार. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा आता या ठिकाणी काय झालंय आपला छेद सारखा झालाय म्हणजे बघा प्रत्येक अपूर्णांकाचा छेद सारखा आहे 856 592 264. अंकांची जरी आदलाबदल केली गुणाकार केल्यानंतर उत्तर मित्रांनो ते सेमच येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपला छेद समान झाला. आता छेद समान झाल्यानंतर काय करायचं तर मित्रांनो बघा छेद कॉमन आहे तो कॉमन एक ठिकाणी लिहून टाकतो. 856 गुणिले 592 गुणिले 264. मित्रांनो छेद समान आहे तो छेद एकदा कॉमन लिहून टाकला. आता त्यानंतर अंश बघा 1 गुणिले 264 म्हणजे किती येणार 264. त्यानंतर हे अधिकचं चिन्ह 1 गुणिले 592 म्हणजे किती येणार अधिक 592 आणि त्यानंतर हे वजा चिन्ह 1 गुणिले 856 म्हणजे 856. आता मित्रांनो काय करायचंय आपल्याला छेद बघा छेदाला काहीच करायचं नाहीये फक्त सुरुवातीला अंश सोडवायचा. 264 आणि 592 मित्रांनो यांची आपल्याला सुरुवातीला करायची आहे बेरीज. सुरुवातीला मित्रांनो हे आपण 264 आणि 592 यांची बेरीज करणार. तर मित्रांनो बेरीज करण्याच्या अगोदर मी हे या ठिकाणी लिहून घेतो 856 गुणिले 592 गुणिले 264. आता मित्रांनो 264 आणि 592 यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 856. बघा मित्रांनो 4 आणि 2 6 9 आणि 6 झाले 15 हातचा आला 1 5 आणि 2 7 आणि 1 856 आणि 856 वजा 856. मित्रांनो 856 मधून 856 गेले. बघा या ठिकाणी 856 मधून 856 गेले. अंशस्थानी 0 आला आणि छेदस्थानी आहे तेच येणार आहे 856 गुणिले 592 गुणिले 264. आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे 0.
बघा 856 मधून 856 गेले, अंशस्थानी 0 आला. आता खाली हा जो गुणाकार आहे 3 संख्यांचा गुणाकार करायचा, तो गुणाकार केल्यानंतर आपल्याला शून्याला भाग द्यायचा आहे. म्हणजे 0 भागिले यांचा गुणाकार. तर मित्रांनो कोणत्याही संख्येने म्हणजे यांचं उत्तर काही पण येऊ द्या, त्या उत्तराने जर आपण शून्याला भाग द्यायला गेलो तर आपलं उत्तर 0च येणार आहे. म्हणून हा गुणाकार करायचा नाही. आपलं उत्तर आलं 0. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण एकूण 4 उदाहरणांचा विचार केलेला आहे. यातलं प्रत्येक उदाहरण कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये येऊन गेलेलं आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.